राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरीचा 8वा हप्ता आठवडाभरात येणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर नमो शेतकरी योजनाचा मुहूर्त ठरला। बघा आता शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील असे ऐकून तुम्ही कंटाळले असाल। बघा जी.आर तर टाकण्यात आला, पण पैसे काहून नाही मिळाले? तर बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। तर बघा शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आणि दिलासादायक बातमी समोर आली की बघा राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पुढील हप्त्याबद्दल आता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा बराच काळ या हप्त्याची वाट पाहत लागली होती तुम्हाला। बघा शेतकऱ्यांसाठी आता निधी वितरित करण्याचा मार्ग आता मोकळा झाला। बघा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे शेतकरी मित्रांनो। बघा आता राज्य सरकारने या योजनेसाठी तब्बल बघा 1774 कोटी रुपयाची निधी आता मंजूर करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित होतं की बघा गुढीपाडवा निमित्त शेतकऱ्यांना पैसे मिळणार होते। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा 2 दिवसात पैसे आता शेतकऱ्यांचे पैसे जमा करण्याचा निर्णय आलेला आहे। बघा सोमवार, मंगळवार, बुधवार अशा 3 दिवसाचा कार्यक्रम आता ठरणार आहे। बघा या योजनाग्रस्त शासन निर्णयाने बघा एक जी.आर टाकण्यात आला आणि अधिकृत जी.आर करण्यात आला आहे आणि त्यामुळे बघा प्रक्रिया वेगळी सुरू झाली आहे। बघा जी.आर बी आता आपण पुढे दाखवणार आहे। बघा जी.आर आता शेतकऱ्यांचे पैसे पडणार, निधीची मंजुरी बघा मिळाली आहे। आता फक्त प्रत्यक्ष लाभार्थ्यांना खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, काही फार उशीर न करता बघा या व्हिडिओमध्ये आपण मोजक्या माहिती तुम्हाला सांगणार आहे। बघा शेतकऱ्यांचे पैसे आता काही जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार सुरुवात झाली आहे आणि अपेक्षा आता व्यक्त करणार आहे। बघा व्हिडिओ न शेवट करता जास्त लांब करता आपण व्हिडिओ स्पष्टीकरण सांगणार आहे। बघा नमो शेतकरी महासन्मान निधीचा असा जी.आर टाकण्यात आला होता। बघा तुम्ही बघितला असेल, पण तर बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना बघा 8व्या हप्त्याचे लाभ आता करण्यात आला आहे आणि बघा 1774 कोटी इतकी निधी मंजूर करण्यात आली होती। बघा बरोबर, आणि हे जी.आर बघा 16 मार्च 2026 रोजी असा टाकण्यात आलेला होता। बघा या जी.आर आता शेतकऱ्यांचे पैसे आता 2 ते 3 दिवसात मिळणार। बघा सोमवार, मंगळवार, बुधवार असे 3 दिवस आता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय आलेला आहे शेतकरी मित्रांनो। उशीर न करता बघा आता राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात बघा, बांधवांच्या खात्यात आता या योजनाचे पैसे बघा 2-2 हजार रुपये अशा 8वा हप्ता त्यांच्या खात्यातनी जमा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे। बघा आता उशीर न करता बटन दाबून टाकल्या थेट बँकाच्या खात्यात पैसे बघा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा असा निर्णय महत्त्वाचा आलेला आहे शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर तेही करून टाका, जेणेकरून तुम्हाला अशी माहिती पटकन मिळून जाईल। तर करूनच टाका सबस्क्राईब। तर मग चला आता बघूया तुमचे कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहे, कोणत्या बँकात पैसे मिळणार आहे, तर ते पूर्णपणे आपण स्पष्टीकरण आपण आता माहिती स्पष्टपणे बघूयात। तर शेतकरी मित्रांनो, बघा उद्यासाठी निवडली जिल्ह्याकडे यादी आपल्याकडे आलेली आहे। बघा शेतकऱ्यांचा उल्लेखानुसार बघा आता शेतकऱ्यांची 14 जिल्ह्याची लिस्ट आपल्याकडे आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, बघा व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्पष्टपणे माहिती सांगणार आहोत आणि कोणत्या क्षेत्रात कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना किती लाख रुपये शेतकरी पात्र आहात ते आपण सांगणार आहे किती शेतकरी। तर बघा सर्वप्रथम जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। याच जिल्ह्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो 36 लाख इतके शेतकरी पात्र ठरण्यात आलेले आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर नगरमध्ये राहत असाल तर बघा तुमच्याही योजनांनी आता लाभ मिळणार। त्यानंतर पुढचा जिल्हा बघा कोल्हापूर। या क्षेत्रात बघा शेतकऱ्यांचे किती पात्र शेतकरी आता बघा 38 लाख इतके शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि जळगाव जिल्ह्यात जर राहत असाल तर शेतकरी मित्रांनो बघा 42 लाख इतके शेतकऱ्यांना पात्र ठरण्यात आलेलं आहे। बघा दोन्ही हप्ते एकत्र मिळणार आहे तुम्हाला। बघा बघा नमो शेतकरी योजनेचा बघा 8वा आणि 9वा हप्ता असे एकत्र तुम्हाला 4000 रुपये असे देण्याची शक्यता सांगितली आहे शेतकरी मित्रांनो। आता 3 दिवसात हा असा कार्यक्रम ठरण्यात आला आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो बघा पुढचा जिल्हा आपल्याकडे आलेला आहे। पुढचा जिल्हा बघा नंदुरबार आहे। या नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 16 लाख इतके शेतकरी पात्र ठरण्यात आलेले आहे। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्यात राहत असाल तर बघा 33 लाख इतके शेतकरी पात्र ठरण्यात आले आहे आणि या शेतकऱ्यांना 2-2 हजार रुपये असे जमा करण्याचा निर्णय आला आहे। त्यानंतर बघा बीड जिल्ह्यात जर राहत असाल तर शेतकरी मित्रांनो 25 लाख इतके शेतकरी पात्र ठरण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो। त्यानंतर बघा बुलढाणा जिल्ह्यात जर राहत असाल तर शेतकरी मित्रांनो याच्यात बघा 25 लाख इतके शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढील जिल्हा बघा लातूर जिल्ह्यात जर राहत असाल
असाल तर शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यांना 24 लाख इतके शेतकरी पात्र ठरवण्यात आले आहे बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि 9व्या हप्त्यासाठी. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो आता जालना जिल्ह्यातही शेतकरी आता पात्र करण्यात आलेले आहे. त्या जिल्ह्यात बघा 19 लाख इतके शेतकरी पात्र आहेत आणि परभणी जिल्ह्यात राहत असाल तर बघा 18 लाख इतके शेतकरी आहेत आणि यवतमाळ जिल्ह्यात बघा 27 लाख इतके आहेत शेतकरी मित्रांनो आणि धाराशिव जिल्ह्यात राहत असाल तर 16 लाख इतके शेतकरी पात्र ठरवण्यात आले आहे. आणि महत्त्वाचा जिल्हा म्हणजे बघा पुणे जिल्ह्यात बघा शेतकरी सर्वात जास्त पात्र ठेवण्यात आले म्हणजे बघा 94 इतके शेतकरी पात्र ठरण्यात आलेले आहे. हा सगळ्यात जिल्ह्यातनी सगळ्यात जास्त शेतकरी पात्र ठरण्यात आले या जिल्ह्यात. त्यानंतर बघा अकोला जिल्ह्यात राहत असाल तर शेतकरी मित्रांनो 18 लाख इतके शेतकरी पात्र ठेवण्यात आलेले आहे या योजनेसाठी. बघा कार्यक्रम ठरलेला आहे. आता वेळेवर पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यात रीतीनुसार मिळणार आहेत. आता बघा बँकेची लिस्ट आपल्याकडे आलेली आहे. उद्यासाठी निवडलेले बघा आता असे 16 बँका आपल्याकडे आलेले आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बघा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात खालीवरती योग्य रीतीने बघा लवकर पैसे जमा होले लागले आहे. बघा सर्वप्रथम बघा आहे कोटक महिंद्रा बँक ही बँक असेल तर बघा शेतकरी मित्रांनो याच्यात आपले पैसे मिळणार. त्यानंतर बघा HDFC बँक, इंडियन बँक, ऑक्सिस बँक, IAC बँक, बघा येस बँक आणि बँक ऑफ इंडिया या आणि त्यानंतरची बँक बघा महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस बँक आणि SBIC बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. शेतकरी मित्रांनो या निवड बँकामध्ये आता उद्यासाठी निवडलेली लिस्ट आहे आपल्याकडे. बघा असे 16 आपल्याकडे आले बघा 16 जिल्हे आणि बघा 16 बँका अशा आपल्याकडे यादी आलेली आहे. प्लस बघा आता दोन्ही हप्त्याचे एकूण बघा 4-4 हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, जिल्हे माहीत करून घेतले असतील आणि बँकाही माहीत केलेल्या असतील. तर आपण जिल्ह्यात असाल तर बघा आता 2-3 दिवसात पैसे मिळणार. सोमवार, मंगळवार, बुधवार असे 3 दिवसात कार्यक्रम ठरणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर करूनच टाका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.